चाहती। सरपंच संतोष देशमुख हे केज येथून मसाजोगकडे जात होते। पांढऱ्या कारमधून ते पुढे जात असतानाच केज शहरापासून काही अंतरावर त्यांच्या कारचा पाठलाग एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। यानंतर काही अंतरावर जाताच सरपंचाची गाडी पाठीमागे राहिली असावी असा अंदाज आहे। यानंतर मारेकरी बिथरले। डोणगाव येथील बंद असलेल्या टोल नाक्यावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ घिरट्या घालत असल्याचं यानंतर दिसून आलं। मारेकरी पुन्हा सरपंच संतोष देशमुख यांची गाडी शोधत होते। यानंतर त्यांना सरपंच संतोष देशमुख यांची गाडी दूरवरून दिसताच त्यांनी पुन्हा आपली गाडी केजच्या दिशेने वळवली आणि डोणगाव येथील टोल नाक्यावरच सरपंचाला मारहाण करत अपहरण केलं आणि केजच्या दिशेने गाडी सुसाट वेगाने घेऊन गेले। हीच गाडी पुन्हा पहिल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केजच्या दिशेने अतिशय वेगाने जाताना दिसून आली आणि याच गाडीत सरपंच संतोष देशमुख यांना रॉड, लाकडी दांडके, फायटरने मारहाण करण्यात आली आणि लायटरने डोळे जाळण्यात आले आणि अमानुष